हाय हॅलो नमस्कार सर्वांना. आज आपण दिल का कनेक्शन या आपल्या स्टोरीचा दुसरा भाग पाहणार आहोत. या स्टोरीचा पहिला भाग ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड आहे, तरी सर्वांनी तो पाहून घ्यावा. चला तर मग सुरुवात करूया. कबीर आपल्या अवाढव्य VIP सूटमध्ये गेला खरा, पण त्याचा संताप तीळ मात्र कमी झाला नव्हता. त्याने अंगातलं लेदर जॅकेट अत्यंत वैतागून सोफ्यावर फेकून दिलं आणि तो सरळ आरशासमोर जाऊन उभा राहिला. त्याच्या पांढऱ्या टी-शर्टवर पडलेला कॉफीचा तो डाग त्याला सतत त्या मुलीची म्हणजेच अमायराची आठवण करून देत होता. तिचे ते निर्भीड डोळे, चष्म्याच्या मागून तिने मारलेला तो टोमणा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या ॲटिट्यूडला तिने दिलेलं सडेतोड उत्तर. कबीरच्या डोक्यामध्ये या सगळ्या गोष्टी चक्रावून टाकत होत्या. आजपर्यंत त्याने कॉर्पोरेट जगातले मोठे उद्योगपती पाहिले होते, बॉलिवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्री पाहिल्या होत्या आणि करोडो चाहत्यांची गर्दीही पाहिली होती. पण एका साध्या कुर्त्यातल्या मुलीने आपल्याला जगासमोर मर्यादा शिकवावी ही गोष्ट कबीरच्या पचना पडणारी नव्हती. त्याने रागाच्या भरातच राहुलला फोन लावला, जो त्याचा पर्सनल PA आणि सिक्युरिटी मॅनेजर होता. फोन उचलला जाताच कबीरने नॅचरल टोनमध्ये पण तितक्याच कडक आवाजात हुकूम सोडला. राहुल, मला त्या अमायरा सेनची संपूर्ण प्रोफाईल हवी आहे. ती कुठून आली आहे, तिने याआधी कोणते प्रोजेक्ट्स केलेत आणि कपूर खानदानाच्या या एवढ्या मोठ्या लग्नाचं मॅनेजमेंट तिच्या हातात कोणी आणि का दिलं याची इत्थंभूत माहिती पुढच्या अर्ध्या तासात माझ्या टेबलावर पाहिजे. डोंट आस्क एनी क्वेश्चन्स, जस्ट डू इट. दुसऱ्या बाजूला महालाच्या मागच्या अंधाऱ्या कॉरिडॉरमध्ये उभी असलेली अमायरा हळूहळू स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या हातात असलेला तो जुना फोटो तिने अत्यंत काळजीपूर्वक आपल्या पर्सच्या एका गुप्त कप्प्यात परत ठेवला. तिच्या छातीची धडधड अजूनही वाढलेली होती, पण ती भीतीमुळे नव्हती, तर ज्या कपूर कुटुंबाचा विनाश करण्याचं स्वप्न ती गेल्या अनेक वर्षांपासून पाहत होती, त्या कुटुंबाचा सर्वात लाडका आणि मुख्य खांब म्हणजेच कबीर कपूर आज तिच्या अगदी समोर उभा होता. अमायराच्या मनातील जुन्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या होत्या. तिला तो दिवस आठवला जेव्हा तिच्या वडिलांचा प्रामाणिक बिझनेस रणजित कपूरच्या एका चालबाजीमुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता आणि तिच्या कुटुंबाला रस्त्यावर यावं लागलं होतं. अमायराने स्वतःच्या चेहऱ्यावर पाण्याचे हबके मारले, चष्मा काढून रुमालाने नीट पुसला आणि पुन्हा एकदा चेहऱ्यावर प्रोफेशनल इव्हेंट मॅनेजरचा मुखवटा चढवला. तिला माहिती होतं की कबीर कपूरसारख्या माणसाशी लढणं म्हणजे आगीशी खेळण्यासारखं आहे, पण ती आता मागे हटणाऱ्यांपैकी नव्हती. ती पुन्हा एकदा मुख्य हॉलच्या दिशेने निघाली, जिथे संगीत समारंभाची भव्य रंगीत तालीम म्हणजेच रिहर्सल सुरू होणार होती. रात्रीचे 8:30 वाजले होते आणि संपूर्ण द ग्रँड पॅलेस दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाला होता. बॉलिवूडचे कित्येक नावाजलेले कोरिओग्राफर्स, डान्सर्स आणि कपूर कुटुंबाचे नातेवाईक स्टेजच्या अवतीभोवती जमा झाले होते. कबीरचा मोठा भाऊ विहान कपूर आणि त्याची होणारी बायको रिया स्टेजच्या मध्यभागी उभे राहून डान्सच्या स्टेप्स समजून घेत होते. विहान हा कबीरपेक्षा स्वभावाने अत्यंत शांत, समजूतदार आणि बिझनेस माइंडेड होता. तो अमायराच्या कामावर प्रचंड खुश होता. अमायरा स्टेजच्या खाली उभी राहून साऊंड सिस्टीम आणि लाईट्सचे अँगल स्वतः हाताळत होती. तेवढ्यात अचानक हॉलचे मुख्य दरवाजे उघडले गेले आणि कबीर कपूरने एंट्री घेतली. आता त्याने आपला पोशाख बदलला होता. एका डार्क नेव्ही ब्ल्यू रंगाच्या डिझायनर शेरवानीमध्ये तो एखाद्या राजासारखा दिसत होता. त्याच्या एंट्रीने हॉलमधील डान्सर्स आणि इतर मुलींच्या नजरा पुन्हा एकदा त्याच्यावर खिळल्या. कबीरने सरळ स्टेजच्या दिशेने पाऊल टाकलं, पण त्याची नजर विहानकडे जाण्याआधी नकळत स्टेजच्या कोपऱ्यात उभ्या असलेल्या अमायराला शोधत होती. अमायराने त्याच्याकडे पाहिलं, पण तिने लगेच आपली नजर फिरवून साऊंड सिस्टीमला म्हणजे साऊंड ऑपरेटरला सूचना द्यायला सुरुवात केली. हा दुर्लक्षितपणा कबीरला आतल्या आत चांगलाच टोचला. अरे केसी, शेवटी वेळ मिळाला तर तुला भावाच्या लग्नासाठी. विहानने स्टेजवरून खाली उतरत कबीरला घट्ट मिठी मारली. कबीरने आपल्या भावाला हसून प्रतिसाद दिला. तुझं लग्न आहे भाई, मी कसा नाही येणार? पण हा तुझा इव्हेंट मॅनेजर कोण आहे? जरा जास्तच ॲटिट्यूड आहे तिचा. कबीरने अमायराच्या दिशेने तिरपा कटाक्ष टाकत म्हटलं. विहानने मागे वळून पाहिलं आणि तो हसला. अरे, तू अमायराबद्दल बोलतोयस? भाई, ती खूपच कडक आणि परफेक्ट आहे. रणजित कपूर यांच्या आदेशानुसार या लग्नाची संपूर्ण जबाबदारी तिच्या कंपनीला दिली आहे आणि खरं सांगू तर तिने सगळं मॅनेजमेंट खूप नॅचरल आणि सॉलिड ठेवलंय. तू उगाच तिच्या वाट्याला जाऊ नकोस. विहानच्या या बोलण्याने कबीरच्या मनात एक वेगळी शंका आली. कबीरच्या वडिलांनी म्हणजेच स्वतः रणजित कपूर
यांनी एका साध्या इव्हेंट मॅनेजरला एवढ्या मोठ्या लग्नाची जबाबदारी दिली होती? कबीरच्या डोक्यामध्ये चक्र सुरू झालं. त्याला वाटलं होतं की अमायरा केवळ एक सामान्य नोकरदार मुलगी आहे, पण तिचे धागेदोरे थेट त्याच्या वडिलांपर्यंत पोहोचलेले पाहून कबीरचा सस्पेन्स अधिकच वाढला. काही वेळातच संगीतची रिहर्सल सुरू झाली. कबीरला स्टेजवर बोलवण्यात आलं, कारण त्याच्या परफॉर्मन्सशिवाय हा सोहळा अपूर्ण होता. कबीर जेव्हा स्टेजवर गेला आणि मायक्रोफोनच्या समोर उभा राहिला, तेव्हा त्याचा स्वॅग एकदम वेगळाच होता. त्याने गाणं गायला सुरुवात केली आणि त्याचा तो जादुई आवाज संपूर्ण हॉलमध्ये घुमला. तिथे उपस्थित असलेले सगळेजण मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. अमायरा साऊंड बोर्डच्या मागे उभी राहून कबीरच्या आवाजाची फ्रिक्वेन्सी ॲडजस्ट करत होती. कबीर गात असताना त्याची नजर सतत अमायरावर खिळलेली होती. त्याला पाहायचं होतं की त्याच्या गाण्याने आणि त्याच्या स्टारडमने या मुलीच्या चेहऱ्यावर काही फरक पडतोय का. पण अमायरा अत्यंत प्रोफेशनल चेहऱ्याने फक्त साऊंड लेवल्स चेक करत होती. जणू काही तिच्यासमोर देशातला सर्वात मोठा रॉकस्टार नाही, तर कोणीतरी सामान्य माणूस उभा आहे. गाणं संपताच हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला, पण अमायराने फक्त वॉकीटॉकी उचलला आणि आपल्या टीमला म्हटलं, स्टेजच्या उजव्या बाजूला माईक थोडा इको करतोय, तो बेस कमी करा. कबीरने हे ऐकलं आणि त्याचा इगो पुन्हा एकदा सुई टोचल्यासारखा झाला. तो स्टेजवरून खाली उतरला आणि थेट अमायराच्या समोर जाऊन उभा राहिला. माझं गाणं कसं वाटलं, मिस अमायरा सेन? कबीरने दोन्ही हात शेरवानीच्या खिशात टाकत एका खास अंदाजात विचारलं. अमायराने साऊंड बोर्डवरून आपले हात बाजूला केले आणि ती कबीरकडे वळली. आवाज चांगला आहे तुमचा, मिस्टर कबीर, पण गाण्याच्या दुसऱ्या अंतऱ्यामध्ये साऊंडचा बेस थोडा जास्त होता, ज्यामुळे शब्दांचे उच्चार स्पष्ट ऐकू येत नव्हते. मी ते ठेक करायला सांगितलं आहे. लग्नाच्या दिवशी लाईव्ह परफॉर्मन्समध्ये अशी चूक चालणार नाही. अमायराने अत्यंत नॅचरल आणि व्यावहारिक उत्तर दिलं. कबीरने एक अविश्वासू हसू हसले. सिरियसली? अख्खा देश माझ्या या आवाजावर फिदा आहे आणि तुम्ही मला गाण्याचे उच्चार आणि बेस शिकवताय? मला वाटतं तुम्हाला माझ्या स्टारडमची कल्पना नाहीये. अमायरा कबीरच्या अगदी जवळ आली. तिच्या डोळ्यांमध्ये एक वेगळाच थंडपणा होता. जणू ती हळूच म्हणाली, स्टारडम स्टेजच्या वर छान वाटतं मिस्टर कबीर. स्टेजच्या खाली जेव्हा तुम्ही असता तेव्हा तुम्ही फक्त एक क्लायंट आहात आणि मी माझी ड्युटी करते. मला कौतुक करायला वेळ नाही, काम परफेक्ट करायला आवडतं. एवढं बोलून अमायरा तिथून पुढे निघून गेली. पण यावेळी ती जाताना कबीरच्या हातात राहुलने आणलेली तिची प्रोफाईल फाईल आधीच येऊन पडली होती. कबीरने आपल्या हातातील त्या फाईलकडे पाहिलं आणि तो आपल्या सूटच्या दिशेने निघाला. त्याला अमायराचा हा नखरा आणि ॲटिट्यूड तोडायचा होता. कबीरने रूममध्ये जाऊन फाईल उघडली. फाईलमध्ये अमायराचा भूतकाळ अत्यंत सामान्य दाखवला होता. तिचं शिक्षण, तिचे जुने प्रोजेक्ट्स आणि तिची कंपनी. पण कबीरच्या तीक्ष्ण नजरेने एक गोष्ट पकडली. अमायराच्या वडिलांच्या नावाच्या कॉलममध्ये लेट आनंद सेन असं लिहिलं होतं आणि कंसात लिहिलं होतं, माझी भागीदार सन अँड असोसिएट्स. कबीरला अचानक आठवलं की सन अँड असोसिएट्स ही तीच कंपनी होती जी बऱ्याच वर्षांपूर्वी कपूर समूहामध्ये विलीन झाली होती आणि त्यानंतर कबीरच्या वडिलांनी त्या बिझनेसवर पूर्ण ताबा मिळवला होता. कबीरच्या मनामध्ये सस्पेन्सची पहिली ठिणगी पडली. अमायरा सेन या लग्नात केवळ योगायोगाने आलेली नाही, तर तिचा कपूर कुटुंबाशी जुना गडद संबंध आहे. कबीरने फाईल बंद केली आणि खिडकी बाहेर पाहू लागला. उदयपूरच्या रात्रीच्या शांततेत आता एका मोठ्या वादळाची चाहूल लागत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी लग्नाच्या विधींची सुरुवात झाली. महालाच्या मध्यवर्ती अंगणात हळदीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पिवळ्या रंगाच्या फुलांची आणि कपड्यांची सुंदर सजावट अमायराने केली होती. रणजित कपूर म्हणजेच कबीर आणि विहानचे वडील शेवटी उदयपूरमध्ये दाखल झाले होते. रणजित कपूर हे अत्यंत कडक, हुकुमशाही प्रवृत्तीचे आणि राजकारणात व बिझनेसमध्ये प्रचंड प्रस्थ असलेले माणूस होते. ते अंगणात येताच प्रत्येकाने त्यांच्यासमोर माना झुकवल्या. अमायरा एका खांबाच्या मागे उभी राहून रणजित कपूर यांच्याकडे पाहत होती. तिच्या मुठी आवळल्या गेल्या आणि तिच्या डोळ्यांमध्ये अथांग राग दाटून आला. नेमकी याच वेळी कबीरची नजर अमायरावर पडली. कबीरने पाहिलं की अमायराची नजर त्याच्या वडिलांवर खिळलेली आहे आणि तिच्या चेहऱ्यावर आदर नाही, तर तीव्र तिरस्कार आहे. कबीरने अमायराचा हा चेहरा पहिल्यांदाच पाहिला होता. त्याचा संशय आता खात्रीमध्ये बदलू लागला होता. अमायरा सेन या महालात कपूर कुटुंबाच्या आनंदासाठी नाही, तर काहीतरी मोठं नुकसान करण्यासाठी आली आहे. कबीर हळूच पावलं टाकत अमायराच्या मागे जाऊन उभा राहिला. वडिलांना असं रोखून पाहण्याची सवय आहे का तुम्हाला, मिस सेन? कबीरच्या या अचानक आलेल्या आवाजाने अमायरा दचकली.
पण तिने लगेच स्वतःला सावरलं. तिने मागे वळून कबीरकडे पाहिलं, जो पिवळ्या रंगाच्या सिल्क कुर्त्यामध्ये अत्यंत डॅशिंग दिसत होता. अमायराने आपली नजर नॉर्मल ठेवत म्हटलं, तुमचे वडील या देशातले मोठे बिझनेसमॅन आहेत. त्यांना पाहणं स्वाभाविक आहे. कबीरने तिची ही सारवासारव पकडली. तो तिच्या आणखी जवळ आला, इतका जवळ की अमायराला त्याचा परफ्यूमचा सुवास जाणवू लागला. कबीरने तिचा हात मनगटात पकडला आणि तिला बाजूच्या एका खाजगी कॉरिडॉरमध्ये खेचून नेले. हा काय पोरखेळ आहे कबीर, हात सोडा माझा. अमायरा चिडली. कबीरने तिचा हात सोडला, पण तिला भिंतीशी उभे करत तिच्या डोळ्यांमध्ये रोखून पाहिलं. पोरखेळ मी नाही, तू करतेस अमायरा. मला तुझी खरी ओळख पटली आहे. आनंद सेन यांची मुलगी आहेस ना तू? आणि माझे वडील रणजित कपूर यांच्याशी तुझा काय हिशोब आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. तू या लग्नात इव्हेंट मॅनेजमेंट करायला आली नाहीयेस. सांग, तुझा प्लॅन काय आहे? कबीरचा आवाज एकदम गंभीर आणि थरारक झाला होता. अमायरा क्षणभर शांत झाली. तिला समजलं की कबीरने तिचा भूतकाळ शोधून काढला आहे. पण ती जराही घाबरली नाही. तिने चष्मा नीट केला. कबीरच्या अगदी जवळ आपला चेहरा नेला आणि नॅचरल पण अत्यंत आव्हानात्मक आवाजात ती म्हणाली, जर ओळख पटलीच आहे कबीर कपूर, तर मग खेळाचा आनंद घे ना. माझ्या प्लॅनची भीती वाटायला लागली का तुला? कपूर खानदानाचा हा राजमहल बाहेरून जितका चकचकीत दिसतो, आतून तो तितकाच सडलेला आहे. आणि या लग्नाच्या दिवशी या महालाचा पाया मी कसा हलवते हे तू स्वतःच्या डोळ्यांनी बघशील. हिंमत असेल तर मला थांबवून दाखव. अमायराने कबीरला थेट आव्हान दिलं होतं. कबीर तिच्या या बिनधास्त आणि फिअरलेस स्वरूपाकडे पाहत राहिला. एका बाजूला तिचा तो सुडाचा राग होता आणि दुसऱ्या बाजूला तिचं ते कमालीचं सौंदर्य, ज्याने कबीरच्या हृदयाची धडधड नकळत वाढवली होती. हा बॉलिवूड स्टाईल सस्पेन्सचा ड्रामा आता एका अशा वळणावर आला होता जिथून मागे फिरणं दोघांनाही शक्य नव्हतं. आजचा भाग इथेच संपतो. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात.